तर नमस्कार मित्रांनो, कसे बरे आहेत ना सगळेजण. एकच नंबर असतात म्हणा. आता काय वारी चालू होती, वारीमुळं पंढरपूरमध्ये गर्दी पण वाढत होती, दुकानं पण सही लागली होती. ही काय सरगम चौक बघू शकता तुम्ही, किती फुल भरला आहे, गर्दी वाढत होती. मग काय मी आलो आपला ऑर्डर टाकायला, चाललो होतो आता वरच्या कॉलनीत ऑर्डर टाकायला. घासण्याची ऑर्डर होती. परत काय मग गेलो घरी जाऊन उत्कर्ष आणलं होतं. तर आम्ही चाललो आहे कॅम्पला. कॅम्प म्हणजे कुठं तुम्हाला माहिती आहे, आपलं सांगोल चौक मिळालं आहे. मग काय उत्कर्ष मी थांबलो होतो, ट्रॉफिक सुरू होतं, आपलं माईकवरती बोलायचं चालू होतं. चौकामध्ये थोडीफार गर्दी होती, आणि गर्दी काय कमी जास्त सारखं. तोरी भावाला भाव म्हणला, गण लावतो माऊली. लाव भाऊ म्हणलं, भावाला म्हणलं पैसे देणार नाही बरं का. भाऊ म्हणलं अरे लावा रे म्हणला फुकटमध्ये. ठीक आहे म्हटलं. तोपर्यंत परत काय जगन्नाथ यात्रेचा रग झालता. एक नंबर होता तो बघा इस्कॉनचा. यांचं एवढं भारी नियोजन होतं, आयुष्यपत एक नंबर नियोजन. आणि पहिल्यांदा जरा सोबत DJ बघितला, लहा गाठलो इथली त्यांची माणसावर लय भारी नाचत होती. तुम्ही बघू शकता पुढं त्यांचा व्रत वगैरे कसं वाढायचं होतं. हे सर्वजण एवढं भारी एन्जॉय करत होते ना, खूप भारी वाटलं यांचं बघून. त्यांचं ते निरत पण त्यांचा भाव तुम्ही किती मोठा राहता असा मोठा. एवढं भारी वाटत होतं ते, रोज सगळेजण ओढत होते. परत त्यांचं सगळं जे नियोजन होतं लय भारी, सगळेजण एकदम भावनिक झालते. त्यानंतर सगळं भक्तिमय वातावरण झालं, लय भारी वाटलं. त्यांचं रथ वगैरे बघा शकता तुम्ही किती छान आहे. खरंच भारी वाटलं रथ बघून. त्यानंतर बघू शकता तुम्ही आणखी दुसरी एक पालखी आली शेजारून. ती पालखी पुढे पाठवली होती सगळ्या आमच्या स्वेरीच्या पोरांनी. स्वेरीची पोरं तसं भरपूर काम करत होती, आम्ही पण काम करत होतो. आमचं माईकवरती फोकारायचं चालू होतं, माऊली काळजी घ्या, त्यांना ट्रॉफिक होऊ देतो. तो कसं आहे, मोठ्या वाहनांना पण सांगावं लागतं माऊली थांबा जरा. मग काय तसं सांगायचं होतं. मला तर राव एवढी गर्दी बघून टेन्शन झालं होतं, लगा मला होतं का नाही. तर बघतो तर काय रथ गेल्यानंतर आपला डॉगेश भैया बघा सगळं थांबला आहे. इकडं चौकात पोलीस लोक सगळे थांबले, ते ट्रॉफिक सोडवायला. इकडं गोविंदा आपला बसला आहे, हे आपला डॉगेश भाई बघा चौकाच्या मध्ये थांबला आहे. ऑर्डर म्हणलं इकडे साहेबांची चर्चा चालू होती काय तर जाऊ द्या म्हटलं. त्यानंतर आपला उत्कर्ष भैया बसला होता, त्यांची चर्चा बघत. म्हणलं उत्कर्ष भैया इकडे बघा म्हणलं. मग तोवर आपले सिरीचे सर पण आलते, सरांना म्हणलं बघा. तोवर सरांचा व्हिडिओ घेताना बघतो तर काय फॉर्च्युनर हत्तीवरती गबाळ बांधले, ह्याला म्हणजे वारी हो, हत्तीवरती गबाळ बांधण्यासाठी. परत आपलं काम चालू चालवायचं. हे बघा तुम्ही आमचं काम कसं असतं बघा. कुठली लोक चुकली त्यांना थांबवायचं, सांगायची त्यांना माहिती. त्यानंतर दिंडी झाली, दिंडीला रस्ता द्यायचा. आपली प्रणव मालक आलते, प्रणव मालक बघा कसं एकदम ट्रॉफिक सोडायचं नियोजन करत आहेत. आम्ही पण त्यांना साथ देत आहे. त्यानंतर सोडवायचं तर चालू होतं आमचं ट्रॉफिकचं. प्रणव मालकांना काय शिट्टी भेटली डिपार्टमेंटकडनं, एक नंबर भाऊ शिट्ट्या वाजवत होता. त्यानंतर बस आली, बसला रस्ता करून दिला, तोवर मी एका गाडीला अडवू गेलो. आता म्हणलं उडू दे भाऊ, म्हणलं काय हरकत नाही, म्हणलं जाऊ द्या म्हटलं. संध्याकाळची वेळ झाली, तिचा ट्रॉफिक वाढत होतं. तर मित्रांनो आमचं काम चालू आहे. तर आजचा ब्लॉग इथं संपला. उद्या पुन्हा भेटू अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.